देशात वेगवेगळ्या प्रकारची मालिका आपल्याला पाहायला मिळते. कुठे मोर्चे असतील, कुठे आंदोलन असतील, कुठे रास्ता रोको असेल आणि अशा पद्धतीनं या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एक मालिका सुरू झालेली आहे आणि ती मालिका मला वाटते मागण्यासाठी सुरू आहे. या ठिकाणी मागणारे मागत आहेत आणि देणारेही देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण चुकते कोणाचं, कमी कोण पडत आहे हे काही दिसत नाही किंवा माहिती होत नाही. म्हणून मागणाऱ्यांनी काय मागितलं पाहिजेत आणि देणाऱ्यांनी काय दिलं पाहिजेत ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आज आपल्याला दिसते की कुठेतरी या ठिकाणी मी एक गोष्ट ऐकली होती की जर मागून मिळत असेल तर भीक मिळते, हक्क अधिकार मिळत नाही. आणि हक्क अधिकारासाठी जर तुम्हाला आम्हाला लढायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागते. आणि या ठिकाणी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांची कदर दयामया कोणालाच नाही आहे. या ठिकाणी जे सरकार आहे ते सरकार अस्थिर आहे. सध्या गोंधळलेल्या परिस्थितीत सरकार आहे आणि या सरकारनं आजपर्यंतही देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्णत्वास कधीच नेलेलं नाही आणि जे काही दिलेलं असेल ते तुटपुंज दिलेलं आहे. त्यामुळं हे मागणाऱ्याची जी संख्या आहे ती वाढलेली आहे आणि वाढली असल्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्यामुळे प्रत्येकजण आज रस्त्यावर दिसतो. मग ते कुठे आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, प्रत्येक राज्यामध्ये असेल. या ठिकाणी आता तर नवीन एक बाब आपल्या समोर आलेली आहे की आपण नेमकं मागायचं कोणाकडून आणि मागायचं तर काय मागायचं की ज्या घरात सर्वात महत्त्वाची वस्तू होती प्रत्येकजण त्या वस्तूसाठी किंवा त्या पदार्थासाठी प्रत्येकजण आवडीनं वेगवेगळ्या पदार्थासाठी तो खाण्यासाठी माणूस सरसावलेला असताना नेमकी तीच पद्धत किंवा तीच गोष्ट या सरकारनं महाग केलेली आहे. आणि मित्रांनो, ती गोष्ट दुसरी तिसरी नसून ती आहे साखर. आता त्या साखरेमागचा सर्वात मोठा भाग म्हणजे काय तर सरकारने सांगितलं, सरकारमध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की आपल्या देशातल्या लोकांना साखर झालेली आहे आणि साखर झालेली असल्यामुळे आपण त्यांना साखर सोडू शकत नाही. पण जर महाग केली साखर तर त्या महाग केलेल्या साखरामुळंच कमीत कमी लोक चहा पिणार नाहीत किंवा साखर खाणार नाहीत आणि त्यामुळं मधुमेहाची जी बिमारी आहे किंवा जो रोग आहे तो आपल्या देशातला कमी होईल. हा त्यामागचा हेतू किंवा हा त्यामागचा उद्देश ते स्पष्ट करताना दिसतात. पण यामागची गोष्ट किंवा यामागची नेमकी कुटील नीती काय आहे हे आपल्याला आम्हाला समजण्यापलीकडे आहे. काय हा सरकार गेम करतो आहे की कोणी दुसरा कोणी मास्टर माइंड आहे हे आपल्याला समजत नाही. पण या देशात मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, साखर असेल, तेल असेल, साऱ्या माणसाच्या गरजा ज्या आहेत, ज्या गोष्टी पूर्ण करू शकतो आपण, आज रोजी सर्वसामान्य कुटुंबातले लोक हैराण परेशान झालेले आहेत. आणि त्यामुळं मला नेमकं या ठिकाणी असं वाटते की मागणाऱ्याची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मागणं आता लोक घरातून नव्हे, दारातून नव्हे तर रस्त्यावर जाऊन मागणी करत आहेत. आणि रस्त्यावर मागणी करणाऱ्या लोकांचे कोणत्या प्रकारचे हाल होत आहेत, कशा प्रकारचे हाल होत आहेत हे हाल आपण पाहू शकता किंवा ऐकू शकता. आणि त्या गोष्टी सर्व मी या ठिकाणी सांगणार नाही, पुढे आणखी आपण बोलू. धन्यवाद.